श्रुत स्टाईल. जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र आपल्या सर्वात इथे VPN जे असेल तिथे कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकवर आपल्या कॅपकट ॲप येतो. आपल्या ओपन केला तर मला अशा प्रकारचे भरपूर काही इमेज दिले. तर यातून तुम्ही कोणताही इथे इमेज घेतल्यानंतर आपल्या त्या इमेजची जी लेअर असेल ते आपल्याला 20 सेकंदापर्यंत इथे घ्यायची आहे. तर 20 सेकंदापर्यंत इथे घेतल्यानंतर आपल्या जिथे परत जिथे काय करायचं मित्रांनो, बघा आपल्या सुरुवातीला इथे येऊन जायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर वरलीमध्ये जाऊन ॲडवरलीमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये जायचं. व्हिडिओजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इथे बिटवाला इथे व्हिडिओ दिला असेल तर तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर जो काही इथं ॲडिओ असेल त्याचा तो आपल्या इथं एक्स्ट्रा जे तिथं सर्वचा तिथे काय करायचं मित्रांनो करून घ्यायचं आहे. त्याचा एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथे स्प्लिट करायचा आहे. तर आता आपल्याला बिट 2 वरती जिथे येऊन जायचं, बिट 2 वरती आल्यानंतर इमेज जो असेल तो स्प्लिट करा. परत बिट 3 वरती जिथे आपल्याला येऊन जायचं आहे तर बिट 3 वरती येऊन इथे स्प्लिट करा. परत आपल्या बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं. परत बिट 5 वरती येऊन स्प्लिट करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपल्या इथे जेवढे काय बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे झाल्यानंतर बिटवाला व्हिडिओ असेल तो इथं डिलीट करून टाकायचा. डिलीट केल्यानंतर आपल्या इमेज जे असतील ते रिप्लेस करायचे. ते करण्यासाठी आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचे. त्यानंतर रिप्लेस ऑप्शनमध्ये जायचं आहे. त्यानंतर फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथे इमेज घ्यायचा असेल तो इमेज घ्या आणि अशा प्रकारे इथे जे असेल ते इथे रिप्लेस इथे इमेजेस तुम्ही करून घ्या. ओके, तर मित्र आता आपल्याला त्यानंतर काय यायचं, अॅनिमेशन द्यायचं. अॅनिमेशन देण्यासाठी सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं. त्यानंतर आपल्याला इनमध्ये येऊन आपल्या 8:1 अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथे देऊन टाका. दिल्यानंतर परत सेकंड इमेजवरती इथे येऊन जायचं. त्यानंतर आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, कोणता इथं जो ॲनिमेशन असेल तो तुम्हाला इथं काय करायचं बघा मित्रांनो, आपल्याला एक ॲनिमेशन असेल तो पॅडिंग अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो इथे देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतर आपल्या काय करायचं मित्रांनो, नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन जायचं. त्यानंतर बाउन्सची रेश इथे देऊन टाका. त्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या इथं डिस्टॉर्ट राईट जो असेल तो ॲनिमेशन इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन स्टिरिंग अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथे देऊन टाका. परत नंतरच्या इथं इमेजवरती येऊन जायचं आहे. परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत इनमध्ये आल्यानंतर एक ॲनिमेशन भेटणार आहे बघा मित्रांनो, अशा प्रकारचा बघा एक डबल ओपन अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथे देऊन टाका मित्रांनो. त्यानंतरचा आपला जो काही इमेज असेल त्यावर जाऊन आपल्याला इमेजवरती आल्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन फोलिंग अशा प्रकारचं ॲनिमेशन तो इथे देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतर जो काही इमेज आहे त्यावर येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन रोल इन आउट 1 अशा प्रकारचं ॲनिमेशन तो इथे देऊन टाका. परत नंतरच्या इथे इमेजवरती जायचं आहे. परत आपलं ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर एक अशा प्रकारचं बघा मित्रांनो एक ॲनिमेशन भेटेल तो इथं अप्लाय करून टाका. आता इथं काय मित्रांनो, काही कारणामुळे इथं आपला जो ॲनिमेशन आहे तो कोणता आहे तो इथं शो होत नाही, पण तुम्ही जिथं अशा प्रकारचा वरती ॲनिमेशन बघू शकता तर तो इथं ॲनिमेशन देऊन टाका मित्रांनो. अशा प्रकारचा जो दिसेल तुम्हाला इथं खालती तर तो इथं देऊन टाका. काही इश्यूमुळे इथं जे ते दिसत नाही आहे तर मी इथं खालती शोधतोय. जर नाहीच भेटला तर तुम्ही अशा प्रकारचा वरती जो ॲनिमेशन दिसत आहे तशा प्रकारचा इथं खालती शोधा. तुम्हाला नक्की तर जो तो ॲनिमेशन इथं भेटून जाईल आणि तो इथं तुम्ही अप्लाय करून टाका. परत नंतरचा जो काही आपला इमेज असेल त्यावर जाऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत इनमध्ये आल्यानंतर परत वरती बघू शकता मित्रांनो ॲनिमेशन, तर तो अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका मित्रांनो. आणि परत नंतरचं आपल्याला इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं एक वेब ॲम्प्लिफिकेशन अशा प्रकारचा जो आहे मित्रांनो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका, वेब ॲम्प्लिफिकेशन. तर मित्रांनो इथं जेवढं काय इथं आपले ॲनिमेशन होते ते सर्व इथं देऊन झाले. तर देऊन झाल्यानंतर आपल्या इथं इफेक्ट द्यायचे. तर ते इफेक्ट देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये निगेटिव्ह स्प्लिट अशा प्रकारचा एक भेटेल इथं इफेक्ट तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची 2 इमेज तिथं करून घ्या. परत नंतर सुरुवातीला येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये डायमंड झूम अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची 2 इमेज तिथं करून घ्या. आणि त्यानंतर त्यावरती क्लिक करून ॲडजस्टमध्ये जाऊन याची स्पीड जिथे 0 ठेवा.
आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जे ते व्हिडिओ पॅकमध्ये येऊन मिररवर्स अशा प्रकारचे इफेक्ट भेटेल तो 2 इमेजपुरती इथं ॲडजस्टमेंट त्याचे करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन बॉडी पॅकमध्ये जाऊन ग्लोईंग डबल अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो भेटेल तो इथं आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे 2 इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या इथं बॉडी पॅकमध्ये येऊन इथं बघा फ्रॅगमेंट कोण अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्या एका इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत बॉडी पॅकमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये रोटेटिंग स्विंग अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो आपल्याकडून 2 इमेजपुरती ॲडजस्टमेंट वगैरे त्याची करून घ्या. प्रत्येक इमेज सोडून द्यायचा आहे. परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या व्हिडिओ पॅकमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये इलेक्ट्रिक शॉक तो अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या. परत आपल्या व्हिडिओचा जो एंडचा इमेज असेल त्यावर जाऊन बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ग्लोईन लाईन्समध्ये जायचं एंजल विंग अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल तो इथं आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती करा. त्यांच्या स्पीडवरती जाऊन ह्याची जी ते सॉरी मित्रांनो स्पीड वगैरे काही नाही आहे तर अशा प्रकारे अप्लाय करून टाका. आणि इतर मित्रांनो आपला जो आजचा व्हिडिओ होता तो अशा प्रकारे इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर आपल्या इथे एक्सपोर्ट करायचं आहे. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे म्हणजे जो आपलाच इथे व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास इथं सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जिथे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्रांनो. तर मित्रांनो अजूनही जिथे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंगमध्ये जे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.